लागेल की निधी द्यायला सहकार्य करू, पाहिजे तेवढा निधी देतो, पण मशीनमध्ये बटन कचाकच दाबा म्हणजे मलाही बरे वाटेल, नाहीतर माझा हात आखडता होईल, असे वक्तव्य 2 दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील एका सभेत केले. वक्तव्याचा विरोधकांकडून समाचार घेण्यात आला होता, तर निवडणूक आयोगाने या वक्तव्याची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणीही विरोधकांकडून करण्यात आली होती. त्यानुसार आता राज्य निवडणूक आयोगाकडून या वक्तव्याची दखल घेण्यात आली असून आयोगाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आचारसंहितेच्या काळात प्रलोभन देणारे वक्तव्य केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यातील इंद्रापुरात पवारांनी डॉक्टर आणि वकिलांच्या परिषदेत बोलताना काय लागेल की निधी द्यायला सहकार्य करू, पाहिजे तेवढा निधी देतो, पण मशीनमध्ये बटन कचाकच दाबा म्हणजे याने मलाही बरे वाटेल, असे म्हटले होते, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. विरोधकांनी तर त्यांच्या या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला, ज्यानंतर आता निवडणूक आयोगाने अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्याची चौकशी करा असे आदेश दिले आहेत. याबाबत स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की हा धचामा करण्याचा प्रकार आहे. मी गमतीने ते वक्तव्य केले होते. मी नेहमी विचारपूर्वक बोलतो आणि आचारसंहितेची खबरदारी घेतो, पण निवडणूक आयोग या प्रकरणी आता नेमकी कोणती कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली होती. रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.